नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघूया ह्या लेक्चरला महात्मा गांधीजींना काय काय उपाध्या पडल्या आणि त्या कुणी दिल्या. ठीक आहे. महात्मा गांधीजींना वेगवेगळ्या उपाध्या पडल्या, जसं त्यांना महात्मा म्हटलं जातं, बापूजी म्हटलं जातं. तर ह्या उपाध्या आणि बऱ्याचशा उपाध्या आहेत भरपूर, तर त्या कुणी दिल्या. ठीक आहे, हे पण आपण बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया का महात्मा ही उपाधी महात्मा गांधीजींना कुणी दिली. ठीक आहे. महात्मा गांधीजी म्हणतो, महात्मा ही उपाधी आहे. ठीक आहे. गांधीजींच्या पुढे जी उपाधी लागली ती महात्मा आहे. तर ही कुणी दिली आहे? तर महात्मा ही उपाधी दिली रवींद्रनाथ टागोर यांनी. आता रवींद्रनाथ टागोर, ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर कोण होते? ज्यांनी गीतांजली ही कादंबरी लिहिली. गीतांजली मधून आपण काय घेतलंय? आपल्या भारताचे राष्ट्रगीत घेतलं. ठीक आहे. म्हणजे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलं? जनगण मन कोणी लिहिलं? तर ह्या व्यक्तीने लिहिलं, रवींद्रनाथ टागोर. ह्यांनीच बांगलादेशचं पण राष्ट्रगीत लिहिलंय. ठीक आहे. बांगलादेशचं कोणतं आहे? आमार सोनार बांगला. आमार सोनार बांगला. म्हणजे एकमेव व्यक्ती ज्यांनी दोन राष्ट्राचे राष्ट्रगीत लिहिलं ते कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. त्यांनी महात्मा गांधीजींना काय उपाधी दिली? तर महात्मा ही उपाधी दिली. ठीक आहे. दुसरी उपाधी बापू. बापू आपण बापूजी पण म्हणतो महात्मा गांधीजींना. तर बापू हे नॉर्थ इंडियामध्ये बापू म्हणजे काय? वडिलांना म्हटलं जातं. ठीक आहे. तर वडिलांसमान बापूजींना म्हणजे महात्मा गांधीजींना कोण मानत होते? तर जवाहरलाल नेहरू मानत होते. म्हणून जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधीजींना कोणती उपाधी दिली? तर बापू ही उपाधी दिली. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. ठीक आहे. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? डिस्कव्हरी ऑफ इंडिया. डिस्कव्हरी ऑफ इंडिया. त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर. काय म्हणून सेलिब्रेट करतो आपण? बाल दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. डिस्कव्हरी ऑफ इंडिया. जवाहरलाल नेहरू काय उपाधी दिली महात्मा गांधीजींना? बापूजी उपाधी दिली. तिसरी उपाधी राष्ट्रपिता. ठीक आहे. राष्ट्रपिता. आता कोण दिसतंय? नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्यासाठी नेहमी राष्ट्र हे प्रथम असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे राष्ट्र हा शब्द त्याच्यात येतो आणि राष्ट्रपिता हा शब्द कोणी दिला? ही उपाधी कोणी दिली आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली आहे. सुभाषचंद्र बोस कशाच्या रिलेटेड होते? तर आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली? 1942. हा, आता आझाद हिंद सेनेची स्थापना बोसांनी केली का? सुभाषचंद्र बोसांनी केली का? बिलकुल नाही. ठीक आहे. 1942 साली स्थापना कुणी केली आहे? तर मोहन सिंह यांनी केली. ठीक आहे. मोहन सिंह. अरे पुढे बघा, अर्धनग्न फकीर ही उपाधी कोणी दिली? अर्धनग्न फकीर विन्स्टन चर्चिल यांनी दिली. अर्धनग्न फकीर. असं लक्षात ठेवा, समाजात जर नग्न अवस्थेत फिरलं तर समाजात काय होणार आहे? चर्चा होणार आहे. ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. अर्धनग्न फकीर ही कोणी दिली आहे उपाधी? विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल कोण होते? तर ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष होते. कधी होते? तर दुसरं महायुद्ध कधी झालं? 1938-39च्या दरम्यान. त्यावेळेला ब्रिटनचे कोण होते? राष्ट्राध्यक्ष होते. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनचे नेतृत्व कोणी केलं? तर विन्स्टन चर्चिल यांनी केलं. त्यांनी काय उपाधी दिली? अर्धनग्न फकीर. ठीक आहे. हे व्यक्ती आहेत. देशद्रोही फकीर. देशद्रोही फकीर हे कोणी दिले? फ्रँक मॉरिस. फ्रँक मॉरिस यांनी दिले. आता बाबा मलंग. बाबा मलंग महात्मा गांधीजींना बाबा मलंग ही उपाधी कोणी दिली आहे? तर खान अब्दुल गफार खान. गांधीजींचे असं म्हणूया अनुयायी टाईप मध्ये. ठीक आहे. त्यांना सरहद गांधी म्हणतात. काय म्हणतात? सरहद गांधी. ठीक आहे. तर पाकिस्तानचे गांधी असं पण म्हटलं जातं. बाबा मलंग ही उपाधी महात्मा गांधीजींना कोणी दिली? खान अब्दुल गफार खान यांना दिली. ठीक आहे. त्यांना काय म्हणतात? सरहद गांधी म्हणतात. प्लस हे एकमेव पाकिस्तानचे व्यक्ती आहेत. एकमेव पाकिस्तानचे व्यक्ती ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार भेटला. एकमेव पाकिस्तानचे व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला ते कोण आहेत? खान अब्दुल गफार खान. आणि लास्टची उपाधी वन मॅन बाउंड्री फोर्स. वन मॅन बाउंड्री फोर्स ही उपाधी दिली लॉर्ड माउंट बॅटन. लॉर्ड माउंट बॅटन. लॉर्ड माउंट बॅटन कोण होते? तर भारताचे सर्वात शेवटचे व्हॉइसरॉय होते. ठीक आहे. भारताचे बरं असं पण म्हणू शकतो की गुलामीत होता ज्यावेळेला भारत, त्यावेळेचे शेवटचे व्हॉइसरॉय. आणि स्वतंत्र भारताचे पहिले व्हॉइसरॉय पण कोण होते? तर लॉर्ड माउंट बॅटन होते. ठीक आहे. त्यांनी काय उपाधी दिली महात्मा गांधीजींना? वन मॅन बाउंड्री फोर्स. ठीक आहे. आता ही महात्मा गांधीजींबद्दलची थोडक्यात माहिती आहे, तर ती थोडीशी पॉज करून बघून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.